नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये खूप छान ट्विस्ट आलेला आहे। पार्थ आणि काव्यामधले भांडण मिटून दोघांचं गोड नातं आज आपल्याला पाहायला मिळणार आहे। काव्या तिच्या रूममध्ये अभ्यास करत बसलेली असते, तेवढ्यात तिकडून पार्थ येतो ऑफिसवरून। मग आता पार्थ काव्याला अभ्यास करताना पाहून खूप खुश होतो आणि तिच्या जवळ येऊन म्हणत असतो की काय कुठपर्यंत आलेला आहे टार्गेट। तर मग काव्या पार्थला पाहून खुश होते आणि म्हणत असते की अरे वा, आला तुम्ही आणि टार्गेट होतंय कंप्लीट। मी आज जवळपास 42 पानांच्या नोट्स काढलेल्या आहेत, त्या पण एका बैठकीत। आता असं म्हटल्याबरोबर पार्थ खुश होतो आणि म्हणत असतो की अरे वा, मस्त मस्त छान, 42 पानं म्हणजे खूपच झाली। तर काव्या आता लिहित असते, म्हणजे पुढचा अभ्यास करत असते, तर तिचा अचानक पेन बंद पडतो, तो चालतच नसतो। म्हणून आता ती थोडीशी चिडते आणि म्हणत असते की या पेनाला पण आत्ताच बंद पडायचं होतं का, बघा ना चालतच नाही। तर आता काव्या चिडलेली असते, म्हणून आता पार्थ म्हणत असतो की मी तुमचा पेन दूर करू शकतो। तर काव्या त्याच्याकडे बघते रागाने, मग तो म्हणतो की सॉरी, तुमचा हा त्रास मी नक्कीच दूर करू शकतो, माझ्याकडून तुमच्यासाठी एक स्पेशल गिफ्ट आहे। असं म्हणून तो आता त्याच्या खिशातून काव्यासाठी आणलेलं गिफ्ट काढतो आणि तिच्या समोर धरतो। काव्या आता पार्थकडे बघत असते, पार्थ मात्र खूप हसत असतो आणि ती म्हणते की कसलं गिफ्ट आणले तुम्ही माझ्यासाठी, काय स्पेशल आहे। तर तो म्हणतो की अहो बघा तरी आधी काय गिफ्ट आहे ते। मग काव्या आता ते गिफ्ट ओपन करते, तर त्याच्यामध्ये पेन असतो। आता तो पेन पाहून काव्याच्या चेहऱ्यावरती मात्र खूप हसू आलेलं असतं, पण तो फक्त पेनच नसतो, तर त्याच्यावरती खूप छान असं काहीतरी लिहिलेलं असतं। म्हणून आता काव्या म्हणत असते की अहो पार्थ, हे काय लिहिलंय तुम्ही। मग आता तो तिच्या जवळ येतो आणि म्हणत असतो की माझ्या बायकोसाठी। तर त्या पेनावरती फ्युचर IAS काव्या असं आता लिहिलेलं असतं। म्हणून आता काव्या खूप खुश होते आणि ती उठून पार्थला मिठी मारते। तिला आता पार्थवरती खूप प्रेम आलेलं असतं, तर पार्थला घट्ट अशी मिठी मारते आणि त्याला थँक्यू सो मच, खरंच खूप मला गिफ्ट आवडलं हे, खरंच पार्थ खूप खूप थँक्यू तुम्हाला, असं म्हणून आता ती पार्थला मिठी मारत असते। तर पार्थ म्हणत असतो की आवडलं ना तुम्हाला नक्की। तर काव्या म्हणत असते मग काय विषय आहे का, खूपच सुंदर आहे हे गिफ्ट आणि मला खूप आवडलं, असं म्हणून आता दोघेही एकमेकांना भेटतात। तर आता तो म्हणत असतो की ठीक आहे, मी आता फ्रेश होऊन येतो, तुमचा अभ्यास असाच चालू राहू द्या, असं म्हणून तो फ्रेश होण्यासाठी बाथरूम मध्ये चाललेला असतो। काव्या मात्र आता त्या पेनकडे बघत स्माइल करत असते आणि तिच्या नोट काढायला सुरुवात करते। पार्थ तिकडे बाथरूम मध्ये गेलेला असतो, तर काव्या नोट्स काढत असते। तेवढ्यातच तिला असं उलटी आल्यासारखं होतं आणि खूप त्रास व्हायला सुरुवात होते, तिला मळमळायला लागतं आणि मग ती जोरात आवाज देते की देशमुख, प्लीज देशमुख बाहेर या लवकर, मला खूप मळमळतंय, प्लीज तुम्ही लवकर बाहेर या। तर तिकडून पार्थ म्हणत असतो की आलो थोडंसं थांबा। तर ती म्हणत असते की पार्थ प्लीज लवकर या ना, काय आलो करताय, लवकर बाहेर या, बरं मला खूप त्रास व्हायला लागलाय। तिला आता खरंच खूप त्रास होत असतो, थोड्या वेळासाठी तिला आराम मिळतो, पण परत तिचा त्रास चालूच होतो। तिला अभ्यास करता सुद्धा येत नाही, तिला खूपच त्रास व्हायला लागतो आणि तिला कंट्रोलच होत नाही। तिची सगळी उलटी आता तिने ज्या नोट्स काढलेल्या असतात त्यावरती आता तिची उलटी होते। एकदम ती अशी दचकते आणि उठून उभा राहते, डोक्यालाच हात लावते आणि पार्थला आवाज देत असते। तर आता पार्थ बाहेर येतो आणि म्हणत असतो की काय हो काव्या, काय झालं। तर आता तिला आतमध्ये ती लगेच पळून जाते आणि तिकडे उलटी करण्यासाठी जाते। आता पार्थ बाहेर येतो आणि ज्या तिने नोट्स काढलेल्या असतात त्यावरती तिने उलटी केलेली असते, म्हणून आता तो पुसत असतो। तर काव्या सुद्धा वॉशरूम मधून बाहेर येते आणि म्हणत असते की पार्थ, मी तुम्हाला किती वेळा सांगितले हो माझ्यासाठी बाथरूम फ्री ठेवत जा म्हणून, तुम्ही ऐकतच नाही, मला असंच कधी पण त्रास होतो। तर पार्थ म्हणत असतो की ओहो सॉरी, पण मी पण गाडीतून बराच वेळ प्रवास केला, त्यामुळे मला पण जावंच लागणार होतं, पण मला काय माहिती तुमचं एवढं डेंजर प्रकरण आहे ते, पण तुम्ही ठीक आहात ना, तुम्हाला बरं वाटतंय ना। तर काव्या म्हणत असते की पार्थ मी ठीक आहे, पण बघा ना, मी एवढे कष्ट करून ह्या नोट्स काढल्या होत्या, त्या सगळ्या नोट्स माझ्या खराब झाल्या। तर पार्थ म्हणत असतो की नाही हो, काय टेन्शन घेताय, बघा मी पुसतोयच, असं म्हणून तो आता पुसायला जातो त्या नोट्स। तर आता त्या नोट्स फाटत असतात, तर ती चिडते आणि म्हणत असते काय करताय देशमुख तुम्ही, सरा बरं बाजूला व्हा, साईडला व्हा। तो म्हणतो की पुसतोय मी। तर ती म्हणत असते की अहो पार्थ, तुम्ही
वेडे आहात का? आधीच अर्ध्या नोट्स भिजल्यामुळे खराब झाल्या होत्या आणि आता तुमच्या ह्या पुसण्यामुळे सगळे माझे लेटर खराब झालेत आहेत. बघा ना, जा बाबा असं म्हणून ती आता बेडवरती जाऊन चिडून बसते. तिला खूप राग आलेला असतो. तिची आता चिडचिड सुद्धा होत असते प्रेग्नेंट असल्यामुळे. त्यामुळे ती अशी आता बेडवरती जाऊन बसते. तर पार्थ तिच्या शेजारी जातो आणि म्हणत असतो की काव्या ऐका ना, प्लीज तुम्ही असा त्रास करून घेऊ नका, शांत व्हा, रडू नका. अहो मी ते पुसण्याचा प्रयत्न करत होतो, शांत व्हा. तर काव्या म्हणत असते की कशी शांत होऊ मी, कशी शांत होऊ? बघा ना ते कसं झाले. अहो मी किती कष्टाने त्या नोट्स काढल्या होत्या, मला किती त्रास होत होता दिवसभर, पण तरी सुद्धा मी एका जाग्यावर बसून त्या सगळ्या नोट्स काढल्या. का तर मला पुढचे काही महिने त्या नोट्सवरती अभ्यास करायचा होता, म्हणून वेळ देऊन छान अक्षरामध्ये मी त्या नोट्स काढल्या. सगळं लिहिलं पण सगळं वाया गेलं. जाऊ द्या, ते फेकून देते असं म्हणून ती उठत असते. तर पार्थ तिला अडवतो आणि म्हणत असतो की अहो काव्या बसा शांत, आपण काहीतरी करू त्याचं. तर काव्या म्हणत असते की काहीच होणार नाहीये त्याचं, आता सगळं काही बिघडलेलं आहे, सगळं काही आता वाया गेलेलं आहे, काय करणार आहे आपण? तर तो म्हणत असतो की तुम्ही शांत व्हा, होईल सगळं नीट. तर ती म्हणत असते की काही नाही हो, काहीच होणार नाही, तुम्ही मला सारखं शांत व्हा शांत व्हा म्हणू नका, मला नाही व्हायचं शांत. ती आता खूप चिडचिड करत असते आणि म्हणत असते की तुम्ही तर बोलूच नका पार्थ, मुळात काय आहे ना, आता काहीच नीट होत नाहीये, हाच प्रॉब्लेम आहे माझा आणि तुम्ही काही माझी समजूत काढू नका. तर पार्थ म्हणत असतो की काय प्लीज तुम्ही चिडचिड करू नका काव्या, थोडंसं शांत व्हा. तुम्ही जरा अशी चिडचिड, जर तुम्ही अशी चिडचिड करत राहिला ना तर आपलं बाळ सुद्धा असं चिडचिड करेल. असं म्हणून तो एकदम काव्याकडे बघतो. तर काव्या त्याच्याकडे रागाने बघत असते. मग तो आता तोंडावरती बोट ठेवतो आणि म्हणत असतो की सॉरी सॉरी. तर आता काव्या म्हणत असते की हेच पार्थ हो, बाळ होणं ही खूप सुंदर गोष्ट आहे, एक अद्भुत आणि छान एक्सपिरियन्स आहे, पण आपल्या बाबतीत वेळ चुकली व पार्थ, बघितलं ना काय होऊन बसलं, असं म्हणून ती रडायला लागते. तर पार्थ तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तिला जवळ घेतो आणि म्हणत असतो की काव्या तुम्ही शांत व्हा, रडू नका. तर आता तो तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यातच काव्याला आता पुन्हा उलटी आल्यासारखं होतं आणि ती पुन्हा वॉशरूममध्ये पळत जाते. आता हे सगळं रम्या बाहेरून ऐकत असते आणि तिला खूप हसायला येत असतं. ती म्हणत असते की बाळ आई वडिलांना जवळ आणतं असं मी ऐकलं होतं, पण यांचं बाळ मात्र आई वडिलांना दूर करूनच राहणार आहे, असं म्हणून ती आता खूप खुश झालेली असते. तिला आता काव्या आणि पार्थमध्ये असं हळूहळू अंतर पडत आहे, हे खूप छान वाटत आहे. पण तिने आधीचं काहीच पाहिलेलं नसतं की तिला काय गिफ्ट दिलेलं आहे पार्थने, हे काही तिने पाहिलेलं नसतं. खरं तर रम्या आता या दोघांच्या आयुष्यामध्ये एक मोठं वादळ घेऊन येणार आहे आणि ते आपल्या सर्वांना पाहायचं असेल तर प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. खरं तर रम्याने जे काही ठरवलेलं आहे ते आता ते ओटी भरण्याच्या दिवशी करणार असं तिने ठरवलेलं आहे. पण आता ती हे सगळं करू शकेल का विजयच्या साथीने, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. खरं तर रम्याचं सध्या काहीच चालत नाहीये, ती काव्याला वेगवेगळ्या पद्धतीने अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. पण पार्थ आणि नंदिनी आता काव्याला या सगळ्यातून बाहेर काढणार आणि ते आपण सर्वजण पाहणार आहोत. नंदिनी आणि पार्थने अजूनही विश्वास ठेवलेला नाहीये रम्यावरती, कारण त्यांना माहिती आहे रम्या गोड गोड बोलून आता हे सगळं करत आहे. तर प्लीज तुम्ही आता रम्या काय करणार आहे हे पाहण्यासाठी चॅनलला कनेक्ट राहा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला येथेच थांबूया. धन्यवाद.